नमस्कार शेतकरी मित्रांनो, हा माझ्या पाठीमागचा जो तुम्ही प्लॉट बघत आहात हा फ्लडचा आहे आणि यानं हातानं लागवड केलेली आहे। आणि विशेष म्हणजे हा मनगंगा बियाणं इथं वापरलेलं आहे। आणि शेतकरी मित्रांनो, जर आजची याची परिस्थिती बघितली तर हा 10 जानेवारी रोजी याची लागवड झालेली आहे आणि त्याच्यानंतर याचं नियोजन करण्यामध्ये थोडी गडबड झाली। तुम्ही बघत असाल की सिलिकॉन फवारलं न गेल्यामुळे सनबर्निंग आढळते आहे। तरी देखील 10 जानेवारीच्या लागवडीच्या हिशोबाने जर तुम्ही कांद्याची साईज वगैरे बघितली तर तुम्हाला अशा प्रकारची दिसून येईल। हे बघा, इथं या अशा प्रकारची साईज आहे आणि जी काही पात हिरवी आहे मित्रांनो, तर ती खाली उतरवण्यासाठी आणि जे सूक्ष्म अन्नद्रव्य आहे ते खालच्या दिशेने जाण्यासाठी आणि फुगवण चांगल्या पद्धतीने होण्यासाठी आपल्याला एक फवारणी घ्यायला मी आलेलो आहे इथं। तर काय फवारणी घेणार आहे शेतकरी मित्रांनो, बुरशीचा इतका काय अटॅक दिसत नाही, पण जेव्हा आपण ही कांदा साठवणूक करतो तर त्याच्यामध्ये बुरशीचा अटॅक दिसू नये म्हणून त्यासाठी मी मर्जर घेतलेला आहे आणि ते प्रति एकर अर्धा किलो घेतलेला आहे। त्याच्यानंतर याची जी मान वगैरे आहे काहींची बनलेली नसेल किंवा खाली फुगवणीचा वेग जो आहे तो जर मंदावला असेल तर त्याच्यासाठी 0-60-20 हे 1 किलो घेतली आहे। ही वॉटर सोल्युबल ग्रेड आहे आणि त्याच्यानंतर याच्यामध्ये 250 ग्रॅम बोरॉन अशा प्रकारची मी याच्यामध्ये फवारणी घेतलेली आहे। आणि बघूया याचाही हार्वेस्टिंगचा व्हिडिओ मी तुमच्यापर्यंत पोहोचवेल। जर तुमचा कांदा ह्या परिस्थितीत असेल तर मी घेतलेली फवारणी तुम्ही नक्की घ्या आणि अशाच वेगवेगळ्या माहितीसाठी नियोजनासाठी तुम्ही मला फॉलो करून ठेवा। भेटूया पुन्हा, तोपर्यंत नमस्कार।